नमस्कार, जय शिवराय. वऱ्हाडातील सगळ्यात मोठा क्षेत्रफळाने असलेला किल्ला म्हणजे गाविलगड किल्ला. ज्याची सत्ता गाविलगडवर त्याचा अख्खा वऱ्हाड असं संबोधलं जायचं. गाविलगड किल्ला हा याचा मूळ जर आपण इतिहास बघितला तर काही दंतकथामध्ये, रामायणामध्ये वगैरे वैराट राजाच्या अधिपत्याखाली हा भाग असल्याचा उल्लेख येतो. आणि लिखित स्वरूपाचा जो गाविलगड आहे तो आपल्याला माहीत होतो बहामनी सल्तनतपासून. बहामनी सल्तनतचे नंतर पुढे जाऊन काही भाग वेगवेगळे झाले. त्यात इमाद घुलक यांनी इमादशाही स्थापन केली आणि त्याची राजधानी बनवली गाविलगड. म्हणजे एकदम प्राचीन काळातही गाविलगडचा उल्लेख आलेला आहे, इमादशाहीमध्येही गाविलगडचा उल्लेख आलेला आहे. आणि गाविलगडचं खरं राजधानीचं ठिकाण जे प्राप्त झालं म्हणजे गाविलगडचा जो सुवर्ण काळ आहे, जो त्याचा तरुणपण आहे, ते म्हणजे इमाद उलगचं इमादशाही. आणि इमादशाही नंतर तो काही दिवस मोगलांकडे आला, त्यानंतर काही दिवस तो निजामांकडे राहिला म्हणजे, आणि त्यानंतर तो मराठ्यांकडे आला. नागपूरकर भोसलेंनी तो जिंकून घेतला आणि त्याच्यावर अजून काही बरेचसे बांधकाम केलेत. आता जो आपल्याला गाविलगडचा बाहेरचा भाग दिसतो तो म्हणजे नागपूरकर भोसलेंनी डेव्हलप केलेला. असंख्य विविध वास्तू असलेले, बरेचसे दरवाजे असलेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्ग जी संकल्पना आहे, त्यांच्या आज्ञापत्रात त्यांनी जे दुर्गाचं विश्लेषण केलेलं आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर बसणारा किल्ला म्हणजे गाविलगड किल्ला.